रात्री शांताराम सावंत या निष्ठावंत कार्यकर्त्याचा युवा सेनेच्या मला रात्री 10 वाजता फोन आला की बेल्यामध्ये भास्कर शेठ दिलीप दादा की बाबा आम्ही पत्रकार परिषद गाठायची बोलवली, तुम्हाला आमच्या पत्रकार परिषदेसाठी यावं लागेल. मी दादांनाही कळवून बोललो नाही, मी भास्कर शेठला बोललो नाही, मी अण्णा नाही बोललो नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने निरोप दिले. मी गेलो, सगळे आम्ही गेलो. गेल्यानंतर कार्यकर्त्यांची खंत हीच होती, बघा फक्त बेला आणि उतूर यामध्ये फक्त किती किलोमीटरचं अंतर आहे? 30 किलोमीटरचं अंतर आहे. पण 30 किलोमीटरच्या अंतरात 30 किलोमीटरवर गेल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना आणि 30 किलोमीटर नंतर आलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना याच्यात लगेच बदल दिसतो, बरोबर ना दादा? परंतु हा बदल का घडतो? हा आपला सदन भाग आहे, तो पठारी भाग आहे, आपल्याकडे पैसे आहेत, आपला कार्यकर्ता चांगला आहे, सक्षम आहे, आमचा स्वतःचा खर्च स्वतः करू शकतो आणि या सगळ्या माध्यमातून हे खंत देणं काम आहे आपलं. परंतु जी शिवसेना शाखा उतरूची स्थापन झाली सीताराम, त्या किती साली झाली? याच्यातलं कुणीतरी सांगावं मला, काय शिवसेना शाखा किती साली स्थापन झाली? 81-82. हा, मग तो काळ कोणता होता? त्या काळामध्ये ह्याच जागेमध्ये ह्याच घरामध्ये माझे मोठे बंधू आदरणीय गणपत शेठ तांबे यांनी शिवसेना शाखा स्थापन केली आणि आमच्या शेतावर जिलेबीचं जेवण घातलं. शाखा क्रमांक 48. तो क्रमांक आणायला शंकर दशरथ डुमरे आणि बबन दांगट आम्ही तिघं मोटरसायकलीवर गवती बाजारात जाऊन दौलत आहेर तालुका प्रमुख होते, आप्पाई पण नव्हते त्यावेळेस. दौलत आहेरकडून हा नंबर आणला 47 उदापूर 48 उतूर. आणि ही माहिती पाहिजे काय होतं. कधी कधी काय होतं, संभाजी निर्णय घेतात, नेता निर्णय घेतो, पण नेता निर्णय चुकीचा घेणार नाही. मी बाळासाहेब ठाकरे हिमायत दैवत आहे, यांना सोडून मी कुठंच नाही. मला नाही काही मिळालं तरी चालेल. आणि मी कधी मागितलं अंबादास, माझी आमदारकी 9 ला गेली, मी मागितलं सगळ्या माझ्यावर सगळ्यात जास्त उतरमध्ये अन्याय झाले, पण मी कुणावर अन्याय माझ्या कार्यकर्त्यांवर होऊन दिला नाही. ही माझी तळमळ आहे. हा, लक्षात ठेवा किरण, ही माझी तळमळ आहे. तुमच्या भावना मी ओळखतो. मी या भावनेसाठी मी तुमच्या दादा एका मिटिंगला आलो होतो, म्हणजे तुमच्यावरच्या सरी मिटिंगला नव्हतो. जे आमचे 3 प्रतिनिधी होते ते आम्हाला निरोप द्यायचे, त्याच्यावर आमचं समाधान व्हायचं, पण आम्ही नाराज झालो नाही. तो म्हणून माझं एवढंच होतं का आपण एक ठाम निर्णय घेणं गरजेचं आहे, आपण ठाम राहणं गरजेचं आहे. ज्या शिवसेनेच्या कुशीत आपण वाढलोय, ज्या शिवसेनेच्या कुशीत तिथं जिल्हा परिषद सदस्य मिळाला, मिळाला खंडाळ्याच्या रूपानं नाही मिळाला, भांडस गाठोच्या रूपाने मिळाला, पंचायत समिती मिळाली, कृषी उत्पन्न बाजार समिती मिळाली, कारखाना मिळाला, ग्रामपंचायत तुम्ही 20 वर्ष ताब्यात ठेवली, पंचायत समितीचा सदस्य सभापती तुमचा झाला. ही सगळी पदं शिवसेनेने भोगलेली ही शिवसेना. परंतु काळानुसार सगळं बदलत गेलं. ज्या वेळेस आपण 1990 ची पहिली निवडणूक अंबादास लढलो, त्यावेळेस कार्यकर्ते कोण कोण होते बघा इथं. आता सायकलवर प्रचार केला मी गेल्यापर्यंत, बाळासाहेब दांगटाचा केला का नाही ना? ती काळ 90ला काळ दादा, 90चा काळ पडला, बाळासाहेब पडले, तात्या होते, बाळासाहेब होते, वल्लभ शेठ होते. दोघांची मतं मिळाली तर वल्लभ शेठची मतं कमी होत होती, पण ह्या दोघांच्या सासऱ्याच्या जावायच्या भांडणामध्ये त्यांचा त्यावेळेस लागला. परंतु हे सगळं करत असताना शिवसेने गप्प बसत नाही. बाळासाहेब दांगटाच्या रूपानं आपल्याला या तालुक्याला एक नेतृत्व मिळालं. त्यापूर्वीचं जे शाबीरबाई शेख असतील, दिघे साहेब असतील, या तालुक्यात येऊन संघटना वाढवायचं काम ह्या 2 नेत्यांनी केलं, आदरणीय दिघे साहेब आणि आदरणीय शाबीरबाई शेख. कारण ते आमच्या हृदयातली स्थान आहे. ही यांच्या बरोबर जी ज्यांनी जे फक्त त्यांना संघटना दिसत होती, त्यांना स्वतःच्या घरात मुलाला तिकीट पाहिजे, बायकोला पाहिजे, हा, त्यांनी कधीही अपेक्षा धरली नाही. शाबीरभाई कामगार मंत्री असो, आमच्या गळ्यात फक्त भगव फडका असलं ना जिंदाबाद, आम्हाला काही लागत नाही. आम्हाला कुठलं खुर्ची, आम्हाला सत्ता, आम्हाला पद, आम्ही त्याचे भुकेलेलो नाही. नाही म्हणजे नाही. उद्धव साहेबांनी सुद्धा हे जे घडवलंय, त्यांच्या मागे चालवलंय, उद्धव साहेब सांभाळतील का? उद्धव साहेब टिकवतील का? उद्धव साहेबांना जमणार आहे का? अरे किती टीका, किती टीका. अरे एवढ्या भारतीय जनता पक्षाने टीका केल्या, सगळ्यांनी टीका केल्या. प्रचंड नाराजी असताना देखील तो माणूस आजारात असताना देखील 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष कारभार करायला मिळाला. त्यातही कोरोना आला, स्वतःची तब्येत बरी करून असताना आपल्याला कशाची अपेक्षा हो? आपण काय केलं नाही हो? आपण 90ला आमदार पडले, 95 आपण निवडून आणलं अंबादास, 99 आपण निवडून आणलं, 2004 ला खासदार निवडून झाले, खासदाराने आपला आमदार पाडला. तिथून पुढे आपण जर पडलो, 4 ला पडलो, 9 ला पडलो, 14 ला पडलो, 19 ला पडलो, 24 ला पडलो. काय वाईट परिस्थिती आम्ही भोगली. काय वाईट नव्हतं आमच्या, काय नव्हतं आमच्याकडं. ज्यांना पक्षाने मोठे केलं, सगळे पक्ष सोडून गेले. संभाजी दांगेला शेवटच्या स्टेज पर्यंत दबाव होता, पण म्हटलं नाही, मरत त्या भागूयात.
मला नाही कुठं जायचं, मला नाही कोणाकडे काय मागायचं, मी मागितलं पण नाही, मला मागायचं पण नाही. फक्त मला संघटना जिवंत ठेवायची आणि संघटना जुन्नर तालुक्याची ठेवायची, नुसती उतरपुरती नाही. जुन्नर तालुका जिवंत राहायला पाहिजे. कारण ज्या भगव्याच्या कुशीत वाढलोय, छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा किती त्रास झाला. अहो 4-5 मावळे निजामशाही होते, आदिलशाही होते, हे सगळे चाल करून यायचे. पण तू राजाचे मोजके सैनिक त्यावेळेस मावळ्यांनी ते सगळं वाचवले. त्या सगळ्या जातीचे होते, न्हावी होते, सांबार होते, कुंभार होते, मुसलमान होते, खाटकरी होते, लोहार होते, कोण नव्हतं सांगा मला. पण हे केलं ना त्यांनी. राजा असे म्हटले का मला नाही, माझ्या बरोबर कोण नाही, मी लढू शकत नाही. अरे 4 मावळ्याचा हे पण जीवाची असावा, 100 उपयोग नाही. 5 पांडवांपेक्षा 100 कौरव भारी का? 5 पांडव भारी? 5 पांडव भारी. अरे आपण 5च पांडव राहू, पण चांगलं काम करा आणि लोकांना न्याय द्या, जनतेची कामं सोडवा. ती शाखा ओपन झाली त्यावेळेस आपणास काय मदत हवी आहे का अशा मी बोर्ड लावले होते. पोलीस स्टेशन सारखे बोर्ड असायचे, पोलीस आम्हाला विचारायचे काय शाखा ओपन करून देत नव्हते. आम्हाला 144 कलम गावात चालू, पण आमच्या गणपत शेठचं अधिकाऱ्याचं चांगलं असल्यामुळे त्यांनी जुन्नरला गेले तेवढ्या झटक्यात आम्ही शाखा ओपन करून घेतली. म्हणजे हा तो काळ आठवतो दादा आम्हाला. आमची थळपायच्या मस्तकाला जाते हो. अरे तुम्ही ज्या वेळेस होते कोण, संभाजी तांबे कोण? फक्त शिवसेना 4 अक्षरमुळे संभाजी तांबे आज जुन्नरमध्ये. या जुन्नर तालुका पुणे जिल्हा संभाजी तांब्याला ओळखतो. उद्धव साहेब सुद्धा मला संभाजीराव म्हणून बोलतात. मला डॉमिनेट करण्याचा मातोश्रीपर्यंत प्रयत्न झाला, पण मी नाही डगमगलो आणि कधी मरेपर्यंत डगमगणार नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तर माझा जीव आहे, तोपर्यंत ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब हे माझ्या रक्तात आहेत आणि रक्तात राहतील. आता येणारी निवडणूक फार महत्वाची. झालं गेलं, गंगेला मिळालं, आपल्याला पाहिजे होतं, नाही मिळालं. परंतु जे आपल्याला आता आहे ते आपल्याला सांभाळायचे. आता प्रत्येक जण फक्त म्हणतो दादांना त्रास झाला, दादांना झाला, दादाच्या शेजारीच बसून मी दादाला फसवलंय. मग काय करायचं? वरमाई जर शिंदळली का वराडी कुठं जायचं? वरमाई शिंदळली गेली. वरमाईनी डाव हा पर लोकसभेपासून आखला होता आणि मी सावध करीत होतो की ही वरमाई आपल्याला सोडून जाणार आहे. पण नाही ऐकलं कुणी माझं. सगळ्यांना वाटत आज सुधरेल, उद्या सुधरेल. नाही हो, शेवटी जाता जाता फार होतं नव्हतं. त्याला वाटलं माझ्या अख्खा तालुका येईल, पण फक्त 3 उपतालुका प्रमुख सोडून त्याच्याबरोबर कोणी घेतलं नाही. आज तालुक्यातले सगळे उपतालुका प्रमुख जागेवर आहेत, सगळी संघटना जागेवर आहे, कोणी कुठं गेलेलं नाही. फक्त मला एवढंच म्हणायचंय, ज्या उत्तूरनी या संघटनेचं नेतृत्व केले तालुका प्रमुख संभाजी तांबे होता, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मीराताई डुंबरे होत्या, युवा सेनेचा तालुका प्रमुख ऋषिकेश डुंबरे होता, अंबादास 10-15 वर्ष आम्ही तिघांनी हा तालुका सांभाळलाय. म्हणून माझी भोतूरकरांना विनंती आहे, झालं गेलं गंगेला. आणि तुम्हाला पद मिळतील जातील, कारखाना मिळेल, पंचायत समित्या मिळतील, तुम्हाला मार्केट यार्ड मिळेल. अरे पण तुम्ही ज्या घरात राहून खाण करून गेलात ना, तर सर्वसामान्य जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तालुक्यातल्या सैनिकांना माझा संदेश आहे की आहे तिथं जागेवर राहा, आहे जो आदेश पाळा. एक मतदारसंघ ते एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशीतलाच भगवा झेंडा आपला फडकणार आहे. तिथं गुलाब पार्काची 2 सीटं 3 सीटं निवडून येणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला इथं सुद्धा घड्याळाला मतदान करायचंय, घड्याळाला करायचंय. मी हेतुपूर्वक सर सांगतो, इथं गडबड करू नका. नाही तर आता आमचं बटन जात नाही, आमचा हात जात नाही, आमचा हात थरथर कापतो, बिलकुल करू नका. मग जो धनुष्य बाण तुमचा बाप चोरला, तुमचा धनुष्य चोरला, तिथं तुम्हाला वाईट नाही वाटत का? ती तुमच्या मनाला खच्ची नाही होत का? तिथं तुम्हाला दुःख नाही होत का? का आपला धनुष्य, अरे आम्ही देवघरात ठेवणारा धनुष्य होता तो आमचा. माझ्या देवघरात धनुष्य असायचा, त्याच्या पाया पडून मी बाहेर पडायचो. आणि आज मशाल का घेतली बाळासाहेबांनी? अहो पहिली उद्धव साहेबांची, बाळासाहेबांची मशालच होती, नंतर धनुष्य आपल्याला आलंय. परत ही पेटवा आणि उठा, शांत राहू नका, ही माझी तुम्हाला तळमळीची विनंती आहे. काय झालं गेलं, अरे बघा एका जत्रेने जेव्हा म्हातारा होत नाही, जत्रा येतात. एकदा पहिलवान पाडला म्हणजे तो काय व्यायाम करायचा सोडतो, तो तालीम करायची सोडतो, तो खारीक बदाम खायचे सोडतो. अरे तो जोमानी करतो, मी एकदा पडलोय ना, मी चांगला व्यायाम करील आणि पट्टीच्या पहिलवानाला पाडील. ही तयारी आपल्या मनाची पाहिजे. अरे आमच्या सारखी माणसं अजूनही आम्हाला होपसेल, आम्हाला असं काय करून काय होत नाही, पण आम्ही 25 फूट उडी मारणारी माणसं 10 फूट उडी मारणार होतो. हे आमचं दुःख आहे, ही आमची तळमळ आहे. तुमच्यातली नेतृत्व तयार होत आहोत. तुमच्या मागे निम्म्या रात्री तुम्ही सांगाव तेव्हा पोलीस स्टेशनला सुद्धा आम्हाला नेलं तर कोणी नव्हतं. पोलीस स्टेशनला असं भीतीकडे तोंड करून माग उभे करायचे. त्या सूर्यकांत ढोलेनी अंबादास आपल्याला जेवायला बोलवलं, ती मिटिंग केली तर आमच्या इथं बांबुडे करायचं, तो दुकान फुटलं सोन्याचं. अहो आम्हाला 4 जणांना पोलीस स्टेशनला नेऊन भीतीकडे तोंड करून उभे केलं, बोचवा फटके मारायची. अहो भागले हो, पण शिवसेना नाही सोडली.
नाही सोडली आम्ही शिवसेना, नाही सोडणार. जोपर्यंत बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत, उद्धव साहेब आमच्या हृदयात आहेत, तोपर्यंत शिवसेना सोडू शकत नाही. उतरू का? जो सोडील त्यांनी परत आमच्या घरात यायचं नाही, काही नाही यायचं. जरी त्याला उद्या आम्हाला कळलं आपल्या वार्डात गेला, त्या वार्डात गेला, या गावात गेला, दादा माझा शब्द आहे तुम्हाला, एक तर संभाजी तांबे आम्हाला राहील तर संभाजी तांबे घरात बसल, कारण मला सहन होणार नाही. कुणी जरी नसेल तुम्हाला करायचं ना काम, घरात बसा, घरात बसा, पण कुणाच्या मागे जाऊ नका. अंबादास मी प्रांजळ बोलतोय आणि एवढीच माहिती तुम्हाला विनंती करतोय. आणि येणारी भविष्य चांगलं आहे तुमचं. आलं तरी काय अडचण नाही, घड्याळा जरी आलं तरी तुम्हाला समान न्याय मिळणार आहे. आणि ती जबाबदारी माझी राहील, दादाची राहील, अण्णाची राहील, भास्कर शेठची राहील. आम्ही आज चौघ बसतोय ना, आम्ही चौघही जबाबदारी घेतोय, दोघंही घेतोय. भविष्यात कुठलाही त्रास झाला, काय झालं, मी यांना बोलेल, हे वर सांगतील, हे आहेत माझ्या बरोबर. आणि म्हणून माझी विनंती आहे, माझ्याकडून काही चुकलं असेल इथून मागं, कुणावर अन्याय झाला असेल, कुठे तिकीट देताना माझ्याकडून दोष झाला असेल, मी काय कुठे भाग घेतला नसेल, मला मोठे म्हणताना कारण माफ करा. पण या इथे उमेदवार जिल्हा परिषद गटामध्ये छायाताई प्राध्यापक आहेत, त्यांची निशाणी घड्याळ आहे. प्रशांत डुंबरे गुतूर गाण्यातून आहे, त्याची निशाणी घड्याळ आहे. आणि खालेवाडी गटातून नाव काय त्यांचं, गुलकाताई मोरे, त्यांचं तिकडे आहे. बरं अंबादास ते एवढं ठोकाय ठेवा. हे बघा, मी अतुल शेटे मला रात्री बोलले, राजे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याचे मला नंबर द्या, मी त्याच्याशी बोलतो, भेटतो, बोलतो, काय मागून चुकला असं मी त्याला सांगतो. परंतु वेळ महत्वाची आहे. ही दवडली तर परत तुम्हाला संधी नाही, नाही आणि नाही, हे लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. राजे कसं तालुक्यामध्ये चर्चा होती की ओतूरची शिवसेना असेल, तुमच्या माध्यमातून ओतूरची शिवसेना वाढवण्यात तुमचं मोठं योगदान आहे तालुक्यामध्ये आणि ओतूरमध्ये. तर अशी चर्चा गेले 8 दिवस फिरत होती की ओतूरची शिवसेना ॲक्टिव्ह झालेली नाही आहे उमेदवारांच्या प्रचारार्थ. याबद्दल काय सांगा? तुमचा प्रश्न अतिशय मुद्देसुद्धा आहे. कारण ह्या सर्व परिस्थितीमध्ये आमचे ज्यावेळेस तालुका प्रमुख होते ते शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला सगळ्यांना गाफील ठेवलं. आदरणीय संपर्क प्रमुख जुन्नर तालुक्याचे दिलीपदादा बामणे असतील, उपजिल्हा प्रमुख शरद चौधरी असतील, आमचे सहकार सेनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय भास्कर शेठ गाडगे असतील, या सगळ्यांना या ठिकाणी अंतरातच राहिले. आणि ज्या वाटाघाटी ते करत गेले, त्या वाटाघाटी करत असताना त्यांच्या मनात काय होतं मला माहीत नाही, परंतु त्यांनी जो आत्मघातकी निर्णय घेतला, आता आत्मघातकी करो या मरो, आता स्वतःचेच बरोबर स्वतःच्या डोळ्यांनी त्याला पाहिजे. ही माझी शब्द आहे ना, काय पाहिजे, स्वतःचं मरण त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिजे. ज्या घरात तुम्ही सुखी संसार करत होता, जिथं सगळा सैनिक तुमच्या पाठीशी होता, तुमच्या शब्द हे प्रमाण होतं. तुम्ही जे तालुक्याला सांगत होते, सैनिकांना सांगत होते, उपतालुका प्रमुखांना सांगत होते, विभाग प्रमुखांना जी जबाबदारी देत होते, उपविभागांना जबाबदारी देत होते, शाखा प्रमुखांना देत होते, बूथ प्रमुखांना देत होते, BLO देत होते, सैनिकांना देत होते, ज्येष्ठ कनिष्ठांना देत होते. परंतु हे सगळं देत असताना तो शब्द हा प्रमाण तुमचा संपला. कारण तुम्ही एका रात्रीतून जेव्हा पहाटेचा तुम्ही केलेला जो प्रवास आहे ना, हा आम्हाला तो व्हाया सुरत गुवाहाटी असा दिसला हो. हा ना, देवा शपथ हो, जसा उद्धव साहेबांना त्रास झाला तसा सगळा इथे त्रास झाला. तो जसा व्हाया झाला ना सुरत गुवाहाटी करून, तसाच हा प्रवास झाला ना यांचा. त्यांना इकडे नाही तिकडे नाही, यांच्याशी बसव, त्यांच्याशी जो हे 4 नाही देते, ते 2 देते, हे 1 नाही देत, ते 3 नाही देत, या माणसाला पूर्ण खेळवलं. आणि माझ्यासारखा असेल, शरदांना असेल, भास्कर शेठ माफ करा, आमच्या जो नक्का दिन मिटिंगला दादा त्या माणसाने कॉल केला नाही, तुम्ही कॉल करायची, दिलीप दादा कॉल करायचे, पण त्या माणसाने आम्हाला कॉलही केला नाही, आम्हाला टाळायचा. कारण त्या निर्णय प्रक्रिया जर आम्ही दोघं असतो, शरदांना मी, आम्हाला दोघांना ह्या गोष्टी कधी मान्य झाल्या नसत्या. त्यामुळं त्यांना माहीत होतं ते आपल्याला हेतू पुरस्कार टाळतायत. अण्णाला मी बोललो नाही, अण्णांनी मला कधी फोन केला नाही. अण्णा मला एवढंच म्हणायचं, राजे काय चालले, मी त्याला म्हणायचं शरदला तुझं काय चाललंय. परंतु ते गेले, त्या गेलेल्या परिस्थितीमध्ये थोडं शिवसेनेवरती आमच्या होती थोडी नाराजी होती. कार्यकर्त्याची आता भावना तुम्ही ऐकली असतील. आता कोण आहे तुमच्या तालुक्यात पुढे 2 आता जी कंडिशन मध्ये आहे, आम्हाला इथं पंचायत समितीसाठी मी दादांना विनंती केली की बाबा मशाल मिळाली तर बरं होईल, नाही मिळाली तर आम्ही काम करणार आहोत, पण मिळाली तर बरं होईल. म्हणजे इथपर्यंत आमचं ओके होतं. आणि आम्ही पक्षाचा आदेश मानणारे माणसं, हा पक्षाचा देवदूत आहे आमचा. हा जो निर्णय तालुक्यात घेऊन येईल तो आम्हाला शिरसावमध्ये ते म्हटलं कोरड्याविरुद्ध उडी मार, आम्ही मारणार.
पाण्यात उडी मारणार आम्ही मागं पुढं न पाळणारे सैनिक आहोत. आणि म्हणून त्या परिस्थिती झाली, म्हणून ती मर्यादा काढण्यासाठी त्यातून काही कार्यकर्ते जे असे म्हणत होते, मला नेता म्हणतात, संभाजी शेठ आमचा नेता आहे, संभाजी शेठ आमचा नेता आहे, पण आमचा नेताच अजून गप आहे, आमचा नेताच काही दादा बोलत नाही. म्हणून हे सगळा जो आता मला हा जो प्रपंच उभा करावा लागला ना, हा नेता आता कुठे आहे, आता हे तालुका पाहिजे. म्हणजे माझ्या नावावर तुम्ही जे काय बाजार मांडला होता तो तुमचा आता बाजार बंद झाला. एक तर तुम्हाला करा नाही तर मरा, ह्या दोन भूमिकेतून ही परिस्थिती होती. आता सगळी उत्तूर पंचकृषी असेल, जिल्हा परिषद उत्तूर हलवडी गट असेल, सगळे सैनिक तुम्हाला ऍक्टिव्ह दिसतील. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.